नाही, अमोल मिटकरींनी हे वक्तव्य करण्याच्या आधी त्यांच्याबरोबर काल काय घडलं, गाडी होती, ते आतमध्ये लपून बसले, मला फोन लागत नाही, फोनवरती आवाज येत नाही, अशी काहीतरी फार बालिश कारणं देत ते लपून राहिले आतमध्ये. ते असे आतमध्ये लपून बिळात लपून बसण्यापेक्षा जर का समोर आले असते तर दोन हात आज करायची नाही, कालच त्यांच्याशी झाली असते. त्यांना तिथल्या तिथं प्रत्यय आला असतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचा सैनिक काय करू शकतो हे त्यांना कालच त्याचं उत्तर मिळालं असतं. गुन्हे दाखल केले तर त्याच्यामध्ये राज ठाकरे साहेबांचे देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेबांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. साहेबांवरती आम्ही काय घाबरतो का त्याला? साहेबांवरती गुन्हा दाखल होणं ही काही नवीन गोष्ट नाही आणि महाराष्ट्राच्या हितासाठीच आजपर्यंत त्यांच्यावरती जे काय गुन्हे दाखल झाले ते झालेत. आणि मिटकरींनी सूर्याकडं बघून जर का थुंकण्याचा प्रयत्न केला तर त्याचं काय होतं हे त्यांना कळेलच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.